पुढची बातमी पाहूया। शेतकऱ्यांसाठी कर्जमाफीची घोषणा केल्यानंतर मुख्यमंत्री फडणवीसांनी राज्यातील शेतकऱ्यांना मोठा दिलासा देणारा निर्णय जाहीर केलाय। मुख्यमंत्र्यांनी 48,000 कोटींचे वीज बिल माफ करण्याची घोषणा केलेली आहे, त्यामुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा मिळणार आहे। शेतकऱ्यांची पाटी कोरी झाली पाहिजे आणि त्याला इतिहास लिहिता आला पाहिजे, यासाठी हा निर्णय घेत असल्याचं फडणवीसांनी म्हटलंय। तर यापुढील काळात राज्यातील 100% शेतकऱ्यांना दिवसा 12 तास वीज पुरवण्याचा प्रयत्न सुरू असल्याचं मुख्यमंत्र्यांनी सांगितलंय। 7.5 हॉर्स पॉवर पर्यंतचं जे जुनं बिल आहे 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल वसूल करायचं आहे। ते 48,000 कोटी रुपयाचं जुनं बिल आम्ही माफ करणार आहोत। शेतकऱ्याची पाटी ही कोरी झाली पाहिजे आणि त्याला नव्याने त्या पाटीवर इतिहास लिहिता आला पाहिजे, या दृष्टीने घेतलेला हा निर्णय। टीका करणारे टीका करतात। तुम्हाला तर माहिती आहे, सगळ्यात जास्त टीका सहन करण्याची क्षमता माझ्यामध्ये आहे। माझ्या एवढी टीका तर कोणीच सहन केली नाही। पण मी नेहमी एक गोष्ट सांगतो, टीका करणाऱ्याला कोणी लक्षात ठेवत नाही, जो कर्तृत्व करतो त्यालाच लोक लक्षात ठेवतात। आपण केलेली जी कामं आहेत ही कामच इतिहासामध्ये जिवंत राहतात, व्यक्ती जिवंत राहत नाही। आणि टीका करणारा तो वर्षभरापेक्षा जास्त त्याला कोणी लक्षात ठेवत नाही। दरम्यान यावर शेतकऱ्यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात। त्या 7.5 HP वरील देखील शेतकऱ्यांचे सर्व वीज बिल माफ झाली पाहिजे आणि शेतकऱ्यांची वीज बिल कोरी झाली पाहिजे। आपण ज्या वेळेला राज्य शासन निवडून आलं, की जे मंत्रिमंडळ निवडून आलं, त्यावेळेला त्यांनी त्यांच्या घोषणेमध्ये होतं की शेतकऱ्यांची वीज बिल संपूर्ण माफ करू, त्याचा त्यांनी शब्द पाळावा। अतिशय ऐतिहासिक आणि चांगला आपल्या या सरकारचा निर्णय आहे। पण साहेब, आपण हा ऐतिहासिक चांगला निर्णय घेत असताना आपण महाराष्ट्रातील शेतकऱ्यांचा त्या ठिकाणी देखील जो 7/12 आहे तो त्या ठिकाणी कोरा करावा। जनता एकनाथ शिंदे यांच्या पाठीशी असल्यामुळे त्यांचे राजकीय महत्त्व कमी होणार नाही आणि भाजपकडून तसा प्रयत्न झाल्यास जनता खपवून घेणार नाही, असं मोठं वक्तव्य भाजप नेते आणि माजी मंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी केलंय। तसंच पवारांचा पक्ष एनडीए सोबत येईल का याबाबत व्यक्तिशः शंका असल्याचंही त्यांनी स्पष्ट केलंय। आजपर्यंत या देशामध्ये जेव्हा जेव्हा काँग्रेसने एखादा पक्ष फोडला तो विरोधी पक्ष होता। हे पहिल्यांदा असं घडत होतं की सत्तारूढ पक्षातून 8 मंत्री आणि अंदाजे शिवसेनेचे 40 आमदार, 10 पक्षाचे 50 आमदार हे एकनाथजी जेव्हा घेऊन आलेत, तर त्यांचं महत्व भारतीय जनता पार्टी कदापिही कमी करणार नाही। आणि असा प्रयत्न भारतीय जनता पार्टीने केला तर तो जनतेला सुद्धा खपणार। शरद पवार साहेबांची जी राष्ट्रवादी आहे ती एनडीएची भाग होणार नाही। माननीय मुख्यमंत्री महोदयांनी अतिशय स्पष्टपणे सांगितल्यानंतर आता तुम्ही ही वाट बघायची आणि मी ही वाट बघायची की मुख्यमंत्री महोदय या पद्धतीने स्पष्टपणे बोलून फक्त 15 ते 17 दिवसच झाले, त्यामुळे आता वाट बघायची। पण आता सध्या मलाही व्यक्तिगत रीतीने ते एनडीएचे भाग होत आहेत की नाही याबद्दल शंका आहे। एवढे प्रोजेक्ट केले, सँक्शन केले, त्याचा फॉलोअप घेतला, तुम्ही आता का नाही नक्की त्याच्यामागचं कारण काय? देवाची इच्छा। काय आता सांगितलं देवाची इच्छा, तर आता काय राहिलं तुम्हाला?